सकाळ सकाळी लालपुरीला चकचकीत धुतलं आणि पिशवीतलं एक गार्ड आणि कॅरेज घेतलं आणि पहिल्यांदा आम्ही कडेगाव गाठलं. कडेगावात गेल्या गेल्या बुलेट हाऊसमध्ये गाडी ओळखीची असल्यामुळं मिस्त्रींनी दिशी गाडी घेतली आणि आम्हाला जी पाहिजे ते सगळं जोडून दिलं. आता विषय होता की ह्या वर्षी शिवजयंतीला बुलेट आपली तिकडे न्यायची होती. आता हे सगळं जोडल्यावर गाडी काय आपल्याला मागणं आवडत नव्हती, पण असू द्या म्हटलं चालायचं. मग मिस्त्रींनी पण चैनीला गरगरीत ऑइल केली आणि म्हणलं आता न्या जेवढं पाहिजे तेवढं लॅम्प. मग काय घेतली गाडी आणि निघालो आपलं सुरात घराकडे. गाडी पण चालवायला भारी वाटत होती कारण वेगळाच फील येत होता. इकडे गावात आल्यावर दोघा तिघांनी खेळण्यातली गाडी असल्यासारखी उचलून गाडी टेम्पोत ठेवली आणि आम्ही इकडे येऊन आपलं बाण्या मारायला लागलो. बाण्या तर काय, दीपक दादा आणि सोन्या दोघं मिळून मला सांगत होते की दोघात मिळून आम्ही 1 किलोमीटर काढणार आहे. बाबांनो म्हणलं सरळ 500 मीटर तरी पहा. आता पुढे जाऊन बघितलं तर अक्षा गाडी चालवाय बसलेला. गावात खंडोबाचं मंदिर नवीन झालतं. मग गडावर जायच्या आधी सगळेजण आधी तिथं पाया पडून आलो. पाया पडून लगेच आम्ही मारुतीच्या मंदिरावर आलो आणि दरवर्षी जसं आपण शिवजयंतीला जायच्या आधी सगळ्यांनी सूचना देतो, ह्या वर्षी नवीन पोरं काय काय आलते, मग त्यांना पण तशा सूचना दिल्या आणि सगळीजण स्टँडवर लावलेल्या टेम्पोत जाऊन बसलो. आता सकाळी आमचं जायचं ठरलेलं मस्त 8 वाजता, पण आम्हाला इथंच 12 वाजल्या. पण टेम्पोत खतरनाक गाद्यांची सोय होती. घरात पडल्यावर आणि सगळेजण पसारलेलो गाद्यांवरनी आणि शेवटी आमचा टेम्पो हल्ला. पण परत आठवलं की आमचं हे 2 पैलवान इथंच राहिली ती. मग त्यांच्यासाठी दादाच्या घरापाशी टेम्पो थांबवला. मग या सगळ्यात अक्षाने एकदा मागे येऊन सांगितलं की आता मला सारख्या मागणं हाया मारू नका, मी काय आता कोणाला ऐकत नसतो. जा म्हटलं बाबा, पण हळू चालू, सांडू नको आम्हाला रस्त्यानं कुठे. मग अक्षा पुढे गेल्यावर मागणं ही ग बसते ती, ऐका यांचा आवाज नसतो.